त्यालाच माझ्या रात्री शहाणा त्याचा बैल रिकामा. शांताक्का बस बस. पाणी. पाणी लागले जा ना तुझ्या विहिरीला. एक दिस लागलं शांताक्का. बघ तू. तुला याड लागलंय. 10 दिवस झालं झिजतो या दगडाजवळ. खुळ्या जागा तरी बदल ग. आबांनी नारळ ठेवून सांगितलंय इथंच पाणी लागणार, मोप पाणी लागणार म्हणून झगडतोय. ऐकलं का? इतकंच पाणी लागणार, मोठ पाणी लागणार. केवढी खोल विहीर. अहो थांबा 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 नारबा, अहो काम थांबवा. नाही म्हणजे तुम्ही असंच खणत राहिला तर अख्खं गाव बुडल तुमच्या हातभर हिरीत. अरे गप्पा रे. 10 दिवस झालं लढतोय. हा दगड निघना. काय मदत करायची तर ते नाही, आणि काड्या टाकायला सगळे हजर बघा. चमारी इथं काय काढून ठेवलं म्हणायचं. हे कसलं मडकं दिसतंय. अहो नारबा, अहो खजिने बिजिने भेटला तुम्हाला, काढा लवकर. काय बोलता? अहो ऐकलं का? नारबाच्या शेतात सोनं सापडलं. ऐकलं का? नारबाच्या शेतात सोनं सापडलं. अरे ऐकलं का? अरे गप की. अरे काय आहे ते तर बघू दे आधी. अरे गडा आहे तर सोनं नाणं असेलच ना. आणि गाडा मातीनेच भरला असेल तर त्यात कुणाची हाडं कुणाची माती असतील तर. पांडव नारबाला सोने सापडलं. रखमावहिनी खजिन्याने भरलेला हंड आहे, हंड. खंडोबाच्या यात्रेला निघालो आणि एवढी चांगली बातमी. देवा खंडोबा, पावलंच र देवा, पावलंच र. ओरो नारबाला सोनं सापडलं. दाजी हो ऐकलं का? खजिन्याने भरलेला हंडा आहे, हंडा. दत्ता भाऊ मी काय म्हणतोय, हे आपला आपण थपडा मारला तर चालतंय होय. मी नुसता हात जरी उपसला रे मोठं बेकड बसत. अरे शास्त्र असते गाड्या, ते शास्त्र असते. कसलं शास्त्रण कसलं काय. जाऊ द्या. खंडोबाच्या नावानं चांग भलं. अगं थांब वाईट. आज काय ते तर बघू दे. पांडवा हा थांब थांब समजवतो मी. अहो नारबा, गाड्याला फडकं गुंडाला आहे म्हणजे त्याच्यात तुमच्या आज्या पंजाची आस्ती असतील तर देऊ ना तीच सोडून. नाही तर करून टाकू जमिनीत. नाही तर खरोखर हे सोन्याचे दागिने मोहरा असतील तर. बरोबर आहे, बरोबर आहे. राजा, ए माझ्या सोन्या, चालून जमले रे बाबा. ते लोक तिथं बसलेत ना व.
कशा पाहिली आजे इथं कशा पाय पुसती तू म्हणली होती ना हिरीतला खजिना बघायचा म्हणून. अरे गप्पी बोलावल्याशिवाय कसं जाणार. बघ इथं कोणी पाणी विचार ना आपल्याला. या गोद्याक्काच काही खरं नाही. कधी कशावर डल्ला मारल सांगता येत नाही बाबा. सावध व्हा गाड्या हो. वय नारबा तो गाडा जरा लपवूनच ठेव. होय होय. मी काय म्हणतो आत काय ते मी अजून बघितलंच नाही. अरे काढला का? अरे खेप की गेला कशा पाहिजे सांगितलं. त्याने अख्खं गाव बाबा कळे वगैरे राहतो होय. काय म्हणले. अरे बाबा त्याने अख्खं गाव बाबा गेले कळे वगैरे राहतो होय. अरे तोंड धु आधी आणि मग काय ते बोल. कळ ना काय आणि बोलायची निसती काय. अरे जा तिकडं. अरे माणसं म्हणजे दिसत का नाही तुला. हा माणसं बी दिसत नाही त्याला. नमस्कार पाटील. नमस्कार पाटील नमस्कार. पाटील ए गोदे मोर कुठं चालली तिकडं. माग फेर माग. तुम्हाला तरी कुठं दिसतात माणसं. आम्हाला बी बघू द्या की खजिना. हो बघ 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 बघ. बघा तुम्ही पर एक ध्यानात ठेवा. हा खजिना गावच्या मालकीचा आहे. गावच्या मालकीचा तो कसा काय पाटील. लय शहाणा झाला का रे तू. नाही म्हणजे जिमेन नारबाची आधीच राबतोय नारबा आणि खजिना गावचा कसं काय. पांडाबा गावचा नाही बाबा ह्यांचा. गोदे चावडीच्या फरशा कोणाच्या अंगणाला लागल्या अख्ख्या गावाला माहितीये. नाही म्हणजे माझा मतलब असा आहे की जर खजिना सापडलाच आहे तर त्याचा सध्या गावाला फायदा झाला पाहिजे ना. म्हणजे यांचा फायदा झाला पाहिजे. हो काय म्हणला रे. नाही नाही पाटील नाही. हे बघा याचा निर्णय सभेमध्ये होईल. पण खजिना काय त्याचा तपास कराल का नाही. हो नारबा उघडा तो खजिना. मी उघडतो. मी काय म्हणते मला बाई वेगळा संशय येतोय. काळी जादू तांत्रिक मांत्रिक भूत असलं काय असलं तर. म्हणजे नारबा तू हे उघडलं आणि एखादं भूत पिशाच तुझ्या मानगुटीवर बसलं तर. नको रे राजा नको उघडू तू ते. तुम्ही काय त्या हंड्याला चिपकून थांबलायचा. बा इकडं आमचं हे एक जरा पुळच आहे. हे राजा तुझं काय चाललंय तिथं हो बाजूला. आजी आलं सुटत आता खजिना दिसणार. अरे थांबा थांबा थांबा. खजिन्याचं राखण करणारा नाग दिसला का तुम्हाला. नाही दिसलं. म्हणजे नक्कीच काळी जादू केलेली असणार. पाटील आता व्हा की पुढं घ्या की तो खजिना. माझा मला दडगवतो का आपण इथं थांबत नसतोय. अरे नारबा तो खजिना बी तुझा हिर बी तुझी. तूच बघ बाबा काय ते. बसा मारगुटीवर. सुटला.
देवानं सांभाळलं. देवा महादेवा पाव रे बाबा. शमारी खाली पिली वेळ घालवला. ही काय आपल्या कामाची? लेका तू ओरडला तू जमा केला अख्खा गाव. हं? चांगलं प्रेशर आलेलं घालवलं. हं? अरे अरे पण या शंकर भगवानाचं करायचं काय? अरे नारबा हे तुझ्या घरला नाही तर दे नदी सोडून. काय म्हणतो बरोबर आहे ना? असं कसं देवाचं काय बी करून चालतंय वय. अरे भटा बामण्याला विचारलं पाहिजे. बरोबर आहे बरोबर आहे. मी जातो भट्टवामनाकडं. विष्णू भटजींना विचारतो. अरे वाईस गप्पा, अरे आता नसतात ते. वाईस गप्पा जरा. तुमचं काय चाललंय मी काय म्हणतो ते ऐका. हे बघा, ही शंकराची पिंडी आपण इथं ठेवली का? ती आपली आपण इथं आली नव. म्हणजे हा स्वयंभू महादेव आहे. आपण त्याचं देऊळ बांधू. हे लई बेस आहे. अरे पण मी काय बोलतो? या दिवशी दर साल इथं यात्रा भरू. म्हणजे ते खंडोबाच दार अरे माझं ऐका. दत्ता जवळच्या गोट्यात तू बघायचं बरं का? चालतंय की पाटील. हा. तसे मी हा दगड 10 दिवस झाले नारबा खोदतोय पण दगड काय हटला नाही. अरे अरे पण आबांनी पाण्याचं सांगितलं होतं. गड्या हो पाया भक्कम मंदिर किती भक्कम होईल. खंडोबाच्या नावानं जय बोलो हर हर महादेव. अरे शाबास. आजच सभेची नोटीस फिरवतो. सामन्यांनी चावडीवर या. नारबा ती पिंडी तेवढी जपून ठेव बाबा. चला आता निघा घरला. चला चला. चला. बोलला का नाही देव माझं आहे मी ठरवीन म्हणून. गावाला कुठं बोलू दिलं मला? अगं 10 दिवस झालं राबतोय. दगड निघाना. जीवाचं पाणी पाणी केलं. माहितीये देवा तुझी न्यारी आघात न्यारी असती. अरे अरे पाणी नाही, ईर नाही, खजिना नाही आणि आणि आता माझी जमीन पण नाही का? देवा हा कुठला न्याय आहे? देवा देवा अन्याय आहे रे. देवा अन्याय आहे. देवा अन्याय आहे. आलिया भोगासी ही असावे सादर. सोडून या भार देवावरी. सोडून या भार देवावरी. नारबा तुझा भार आता या देवावरच. देऊळ होणार या चिमणीवर होणार पर तुझ्या मालकीचं. स्वयंभू महादेवाची जंगी यात्रा भरवायची तू. इथं गाळे उभे करायचे तू. त्याचं भाडं घ्यायचं तू. अगं पण तो तात्या पाटील जग्या दत्तू अख्खा गाव तुझ्या टाळवरचं लोणी खाणार. एवढा खुळा नको रो बाळा. हे लोक तुला ऐकून खातील नारबा. आता हा देवच तुझ्या पाठीशी येणार बा. घे देवाचं नाव आणि बांध देऊळ.